काल आपण पूर्वजन्माच्या कर्माचं फळ ह्या जन्मामध्ये आपल्या सोबत येतं का हे आपण बघितलं होतं. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की बुद्धाने 3 गोष्टीमध्ये वर्गीकरण केलं की काही गोष्टी अशा होत्या की बुद्धाने कन्फर्म सांगितल्या की हे असं केल्याने असं होतंय. बुद्धाने दुसऱ्या गोष्टी सांगितल्या की सल काल परत्वे त्याच्यामध्ये काही चेंज होते. की जसं बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू हे पायी चालत होते, पण त्याचा अर्थ काय होता की तेव्हा वाहनं होती, पण ती वाहनं की भिक्षूंनी वापरू नये, म्हणजे रथ असतील किंवा घोडा असेल की जिथं पहिल्याच शिलाचा आपला भंग होईल. कारण कुठल्या तरी राजाने भगवान बुद्धाला रथही देऊ केला असेल ना, केला नसेल अशातला काही प्रकार नाही, परंतु त्यांनी तो नाकारला असेल. त्रिपिटकात असा उल्लेख कुठे येत नाही की त्यांना काय दिलंय. तर त्यांचे दानही आपण बघितलं, ताम्रवन किंवा जेतवन अशी वनदान आहेत, विहारदान आहेत. तर मागच्या जन्माचं तिथे काही येतं का, तर बाबासाहेबांनी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की बुद्धाने असे 3 भाग केले. तिसरा भाग काय होता की तिसऱ्या भागामध्ये बुद्ध सांगतात की ते कोणाच्या स्वतःच्या तर अहिताचं नसावं आणि दुसऱ्याच्याही अहिताचं नसावं, आणि मात्र ते तर्क आणि अनुमानावरती आरूढ असावं, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. असे 3 वर्गीकरण बुद्धांनी सांगितले आणि बाबासाहेबांनी त्याचं वर्गीकरण केलं होतं. आणि जेव्हा या तिन्ही कसोट्यावर जर भेटत नाहीत तर मग मात्र ते बुद्धाचं वचन नाही. कारण जर असं आपण बघितलं की मागच्या जन्मातलं कर्मफळ असलं तर बुद्धांनी या 3 वर्गीकरणामध्ये सांगितलं. कारण त्याला खूप मोठं उदाहरण आहे की भंते ज्यांनी 999 खून केले, अंगुलीमाल भंते, आणि ते त्याच जन्मात अरंत झाले, आहे की नाही. जर सिद्धांत तसा असेल की कर्मफळ फेडल्याशिवाय भेटत नाही, मग 999 खुनाचं कर्मफळ किती बेकार असायला पाहिजे. पण त्यांना त्याच जन्मात अरंतपदी भेटले, त्रिपिटकच म्हणतंय. म्हणून बाबासाहेब इथं म्हणतात की बुद्धाने मागच्या जन्मातलं जशाला तसं सोबत येतं हे नाकारलंच नाही. कारण त्याशिवाय अंगुलीमाल भंतेजी अरंत होऊ शकतच नाही. कारण 999 खून केलेत ना. थोडे खून केलेत का, चला 1 खून नाही 2 नाही, 999 खून केले आणि तरी ते अरंत झाले. म्हणून बुद्धाचा सिद्धांत बाबासाहेब सांगतात की पूर्व कर्मावर आधारित नसून तुमच्या आचरणावरती आधारित आहे. कारण अंगुलीमाल भंतेजी निस्तेक अरंतच झाले का, तर त्यांची सत्यक्रियाही चालत होती. कारण जेव्हा अंगुलीमाल भंतेजी भिक्षाला गेले तेव्हा एक महिला प्रसूत होत नव्हती, अवघडली होती आणि तिला खूप त्रास होता, ओरडत होती. जेव्हा ते भगवान बुद्धाकडे आले आणि भगवान बुद्धाला सांगितले की मी ज्या घरी भिक्षाला गेलो होतो तिथे असा असा प्रॉब्लेम होता, म्हणून भिक्षा न घेता मी परत आलो. भगवान बुद्ध सांगतात की जा तिथे आणि तिथे जाऊन ही सत्यक्रिया कर की मी जेव्हापासून बुद्धाच्या शासनात आलो तेव्हापासून मी जर कोणाची हत्या केली नसेल तर ही माझी भगिनी सुखरूपपणे प्रसूत होईल. आणि ते अंगुलीमाल भंतेजी अचंब्यात पडले, म्हणे असं कसं होऊ शकतं, मी 999 खून केले. भगवान बुद्ध म्हटले मी जसं म्हटलंय तसं जाऊन म्हणते ती सत्यक्रिया कर. कारण ती सत्यक्रिया होती की मी जेव्हापासून बुद्धाच्या शासनात आलो. आणि म्हणून कधी कधी आपल्या मन पडते ना, जब जागा तभी सवेरा, आपल्याकडे म्हणतात की नाही, सुधारला तेव्हापासून चांगलं काम सुरू झालं. कारण या बुद्धापासून मनी पडल्या की कितीही वाईट माणूस असला आणि तो जर सुधरून चांगला वागायला लागला तर मग मात्र त्याचं कर्मफळ हे चांगलं होतं. त्याच पद्धतीने अंगुलीमालाने त्यांचं तर अरहंतच नाही झाले तर त्यांच्या क्रियाही सत्य होत होत्या. आणि म्हणून एवढे खून केलेल्या माणसाला त्रिपिटकामध्ये त्याचं उत्तर आहे. कारण त्यांनी सांगितलं की तेही कर्मफळ त्यांनी त्याच जन्मात भोगलं. कारण अंगुलीमाल भंतेजीला ज्यांच्या ज्यांच्या घरच्या लोकांना त्यांनी मारलं होतं त्या लोकांनी दगडाने रक्तभंबाळ केलेलं होतं अंगुलीमाल, म्हणजे त्याच कर्माचं फळ तिथे केलं. त्रिपिटक सांगतही की त्यांच्या कर्माचं फळ त्यांना त्या जन्मात भेटलं होतं. आणि म्हणून इथे सांगतात की मागच्या जन्मातलं कर्मफळ जशाला तसं तुमच्या सोबत येत नाही. कारण भगवान बुद्धांनी तुमच्या कर्माचे काही वर्गीकरण केली होती की जे कर्म असं आहे की तुम्हाला
त्याचं फळही मिळणार नाही किंवा ते ताबडतोब तिथल्या तिथे मिटूनही जाईल. काही कर्मफळ असं असतं की इकडे कर्म घडलं आणि इकडे फळ भेटलं, आणि काही कर्म मात्र असे असतात की ते खूप उशिराने फळ देतात. होऊ शकतं ते काही काही तुमच्या वासनेबरोबर तुमच्या पुढच्या जन्मातही येऊ शकतात. तो चॅप्टर आज काल पाहिला होता. आज आपण दुसरा चॅप्टर बघणार आहोत, अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. आता भगवान बुद्धाच्या सगळ्या सिद्धांतामध्ये गोंधळच करून ठेवलेला आहे लोकांनी. भगवान बुद्ध पहिलं शील आपल्याला पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी असं अहिंसेचं तत्व आहे. तेच तत्व हिंदू धर्मही मानतो, तेच तत्व जैन धर्मही मानतो. आणि मग हे जर मानतात तर मग याच्यातल्या सगळ्या अहिंसा एकच आहेत की अलग अलग आहेत? काही गोष्टी आहेत की जर हिंदू धर्म अहिंसा मानतो तर त्यांनी रामायण आणि महाभारत खूप मोठा रक्तपातही घडवलेला आहे. तर मग त्यांचा अहिंसा कुठली आहे? जैनाची अहिंसा तर ते तोंडाला फडकं बांधूनच चालतात, साधा किडाई तोंडात जाऊ नये अशी त्यांची म्हणजे अहिंसा परमो धर्म, म्हणजे उच्च शिखरावरती त्यांनी एक चिलट जरी मारलं तरी ते पाप होतं. मग बुद्धाला हे अशी हिंसा अहिंसा हे होती का? बाबासाहेब लिहितात की बुद्धाला तशी एकदम टोकाची हिंसा आणि एकदम खालची हिंसा बुद्धाला मान्य नव्हती. कारण बुद्धाला जर ती हिंसा मान्य असती तर अजातशत्रू लिच्छवीच्या राज्यावर स्वारी करायला जातो तेव्हा तो बुद्धाकडे विचारायला येतो, तेव्हा बुद्धही सांगतात, बुद्धाने एकदम तिथं अडवलंय का त्याला? तुझ्या राज्याचा विस्तार आहे तो तुझा प्रश्न आहे. परंतु ते आनंदाला विचारतात की तिथली लोक एकत्र बसतात का, त्यांच्या सभा होतात का, तिथे वरिष्ठ लोकांची इज्जत होते का, स्त्रियांची इज्जत केल्या जाते का? आणि जेव्हा आनंद उत्तर देतात असं, तर मग ते अजातशत्रूला सांगतात की तुला जिंकणं त्यांना शक्य नाही. कारण जी लोक आपल्या राज्यामध्ये ज्येष्ठाचा आदर करतात, महिलाचा आदर करतात, अशा लोकांना जिंकणं कठीण असतं. म्हणून युद्ध बुद्धाने टाळलंय का? जिथे जरुरी असेल तिथे सांगितलं. बाबासाहेब तर बऱ्याच गोष्टी, मी इथेही सांगितलं होतं मागे की एका देशामध्ये अशी परिस्थिती झाली होती की 4 करोड लोक आणि 1 करोड भिक्षू. गणित बिघडणार ना, की उत्पादन क्षमता कमी आणि खाणारे जर जास्त असेल तर आपल्या कुटुंबाहून जा, की आपल्या कुटुंबामध्ये जर एकच माणूस कमावत असेल आणि 15-16 खाणारे असतील तर मग मात्र गणित बिघडतं. आणि हे गणित बिघडू नये म्हणून त्यावेळेसचे भिक्षू सैन्यात पण गेले. त्यांनी कुठल्याही गव्हर्नमेंटकडनं हे घेतलं नाही की आम्ही सैन्यात जातो, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या करतो, पगारही घेणार नाहीत, आणि मग तिथं त्यांची इकॉनॉमी वर आली. म्हणून सैन्यात गेलेले भिक्षू, तर सैन्यात गेलेल्या भिक्षुका तिथे म्हणेल काय, युद्धात तिकडून पुढून शत्रू आला, बाबा मी मारत नाही तुला, तुम्हाला मारण जा, असं होणार आहे का? कारण जेव्हा युद्ध पेटेल किंवा दुसरा शत्रू राष्ट्र त्याच्यावर आघात करेल तर त्याला ते युद्ध करावंच लागेल. म्हणून बुद्धाची हिंसा किंवा अहिंसा ही खूप वेगळ्या पद्धतीने, आणि म्हणून शिलामध्येही त्याचा अर्थ आपण जेव्हा बघतो तेव्हा विनाकारण हा शब्द, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी, विनाकारण कुठल्याही प्राणी मात्राची हत्या करणार नाही. म्हणून मी त्या दिवशी उदाहरण दिलं होतं की बाईच्या डोक्यात वाघ आल्या तर तिने मारायच्या का नाही? नाही, तिचं डोकं खाईल ना का? वाघ झाल्या डोक्यात, पहिली गोष्ट तर सांगितलं की त्या होऊ नये म्हणून चांगलं नेहमी नेहमी आंघोळ केली पाहिजे, चांगले धुतले पाहिजे, शॅम्पू लावला पाहिजे. ह्याच्या उपरही झाली तर मग मात्र ती उवाची पुडी घातली पाहिजे डोक्यात नखानं मारल्याशिवाय. कारण विनाकारण मी मारणार नाही, कारण त्याला मारायला कारण तुमच्या घरात कटमलं झाली किंवा डास झाले, तर डास झाले तरी आजही तुम्ही ते गुड नाईट किंवा मिड नाईट आपण लावतोच ना, कारण त्याला कारण आहे. कारण जर ते आम्ही केलं नाही तर त्याच्यामुळे दुसरं कारण उद्भवू शकतं. म्हणून ही हिंसा की विनाकारण मी कुठलीही हिंसा करणार नाही. त्याच्यावरती दुसरा अजून जालिम बुद्ध सांगतात की व्याख्या जरी केल्या नसल्या पण बुद्धाच्या हिंसेला स्वरूप वेगळं आहे. बुद्ध हिंसेच्या विरोधात कसे जातात ते सांगितले. अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री ह्या दोन्हीशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंग असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती. हा केवळ एक सिद्धांत होता का?
का हा नियम होता? आता बघा, काही गोष्टी अशा असतात की बुद्ध, मला वाटतं आताच काल की परवा बौद्धाची आचारसंहिता असा काहीतरी विषय झाला ना. आचारसंहितेचा अर्थच काय? मनुस्मृती ही आचारसंहिता होती. आजही आपण IPC, इंडियन पिनल कोड म्हणत होते ना, संहिता म्हणजेच आचारसंहिता. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, की एक तत्व आणि एक नियम. तत्वाला लवचिकता येऊ शकते, पण नियमाला येऊ शकते का? कारण नियम मोडला तर तो दंडनीय असतो. तुम्ही डाव्या बाजूनेच गाडी चालवली पाहिजे हा नियम आहे. तुम्ही जर उजव्या बाजूने गाडी चालवताना ऍक्सिडेंट झाला मग मात्र तुम्हाला दंड होणार. तुम्ही तुमच्या साईडने चाललात आणि दुसऱ्याने येऊन तुम्हाला ठोकली तर दंड तुम्हाला होणार नाही, कारण ज्याने नियम तोडला त्याला. मग इथे सांगितलं की बुद्धाने हिंसा नियम होता की तत्व होतं? बाबासाहेब सांगतात ते प्रिन्सिपल होतं. प्रिन्सिपल म्हणजे एक तत्व आहे. माझ्या तत्वात, कधी कधी आपण म्हणतो ना की हे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून मी हे करत नाही. मग आता तत्वात बसत नाही तर करतच नाही का? तर काही तत्वाला किंवा याला अपवाद असतात, म्हणून तत्व हे लवचिक असतात, परंतु नियम लवचिक नसतात. म्हणून बाबासाहेब सांगतात की भिक्षूलाही काही ठिकाणी तत्व दिले त्याने, काही ठिकाणी नियम दिले. मग कधी कधी बाबासाहेब म्हणतात की पंचशील काय आहे? ऍक्च्युली नियम आहे की तत्व आहे? बाबासाहेबांची व्याख्या अशी होती की जर तो नियम असेल तर मग त्याला दंडही असला पाहिजे, आहे की नाही? आपण जर कुठल्याही संहितेच्या याच्यातला नियमाचा भंग केला तर त्याला, कोणाचा खून केला तुम्हाला जन्मठेप आहे ना. तसं आता तुम्ही जर एखाद्या शिलाचं सील तोडलं, असा काही दंड आहे का आपल्याला? भौतिक जीवनात दंड नाही, पण आध्यात्मिक जीवनात मात्र तुम्हाला दंड तो भेटतो. आणि म्हणून काही देशांनी ही शिलं, कारण बऱ्याच देशामध्ये, तुम्ही जर युरोपमध्ये गेलात तर युरोपमध्ये एवढी थंडी असते की तिथल्या लोकांचं विस्की आणि बियर हे फूड आहे. आता आपल्याला इथं जर सुरामेरे म्हणजे म्हटलं ते म्हणजे आम्ही मरून जाऊ. किंवा सैन्याला जर सांगितलं की आजही तुम्ही काश्मीरच्या त्या घाटीमध्ये गेलात तर -°C तापमान असतं, आणि तिथल्या मिलिटरीतला माणूस दारू प्यायल्याशिवाय तिथे ड्युटी करूच शकत नाही, कारण तुमच्या शरीराची रचना अशी आहे की त्या तापमानामध्ये तुमचं शरीर नाही राहू शकत. मग बाबासाहेब म्हणतात की जिथे जिथे तुम्हाला अनिवार्य असेल तिथे हे तत्व होतं. इथे तुम्हाला काही गरज आहे का? महाराष्ट्रावाला जर म्हटलं की नाही बाबा माझ्या शरीराला त्या दारू प्यायल्याशिवाय जमतच नाही, ते होईल का? नाही. म्हणून बुद्ध सांगतात की स्थाल आणि काल परत्वे, कुठे तुमचं ते प्रिन्सिपल असेल तर कुठे नियम असेल तो तुम्ही पाळला पाहिजे. ह्या नियमाचं उदाहरण देताना बाबासाहेबांनी श्रीलंकेचं उदाहरण दिलं होतं त्यावेळेस. कारण त्यावेळेस त्या श्रीलंकेतल्या भिक्षूंनी त्यांच्या देशावरती जेव्हा आक्रमण झालं तेव्हा भिक्षूंनी आपले चिवर बाजूला काढून हातामध्ये बंदुका घेतल्या, आणि बाबासाहेब त्याला योग्य ठरवतात, कारण त्या भिक्षूचा तो निर्णय त्यावेळेसचा ठीक होता. कारण त्यांच्या देशावर झालेलं आक्रमण थोपवायचं असेल तर भिक्षूंनी आपली चिवर काढली. जास्तच कशाला, आत्ताचं उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही बघितलं असेल श्रीलंकेमध्ये त्या राष्ट्राध्यक्षाच्या घरात लोक धसली होती, कारण त्यांचं इकॉनॉमिक एवढी गडबड झाली की तिथले लोक परेशान झाले. 200 रुपयाला चहा झाला होता, आणि मग एवढी महागाई वाढल्यामुळे तिथली लोक परेशान झाली. आणि तिथे राष्ट्र ते बौद्ध राष्ट्र आहे, आणि जेव्हा या विहारामध्ये भिक्षू लोक आहेत तर पहिले लोक तर भिक्षूकडे गेली, म्हणे असंच चाललंय, तुम्ही काय करता? आपलं बौद्ध राष्ट्र आहे. आपल्याकडे म्हणतात ना की भंतीजीने राजकारण करू नये, भंतीजीने कुठला मोर्चा काढू नये, भंतीजीने जाऊ नये. त्या श्रीलंकेमध्ये एवढं मोठं आंदोलन का झालं? तर तिथे आघाडीला भिक्षू होते. जर आघाडीला भिक्षू नसते तर तिथल्या लोकांनी गोळ्या घातल्या असत्या लोकांवर. तिथे एकही माणूस मेला नाही. एवढं मोठं आंदोलन झालं. पश्चिम बंगालमध्ये आंदोलन झालं पण खूप लोकांवर गोळ्या घातल्या तिने, तेव्हा कुठे ती पळाली. तसं बांगलादेशमध्ये एकही गोळी झाडता आली नाही, कारण का? शिवरातले भिक्षू पुढे होते, आणि बौद्ध राष्ट्र असल्यामुळे त्यांना त्यांच्यावरती गोळी झाडता आली नाही. तोच बिचारा पळून गेला बाहेर. आणि परत दुसरी गोष्ट सांगतो की त्याला ह्याच भिक्षूंनी परत आणलं, परत त्यालाच बसवलं, तूच कर.
तुझ्या हाताने केलेल्या चुका तूच निस्तर, परत तूच त्यालाच राष्ट्राध्यक्ष केलं बोलून. म्हणजे बौद्ध राष्ट्रामध्ये हे नियम तुम्हाला कसे शिथिल करता येतात, म्हणजे तत्वामध्ये आणि नियमामध्ये तुम्हाला बदल करता येतो. कुठलं तत्व कुठल्या वेळेला कुठल्या स्थान काळाला त्याला लावता येतं. म्हणून श्रीलंकेचं उदाहरण दिलं तर तेच उदाहरण ते थायलंडचं देतात की थायलंडमध्ये असं आक्रमण झाल्यानंतर मात्र भिक्षू शांत बसले आणि ते पानाती पाता वेरमणी, तिथे लोकांनाही तेच सांगत होते की तुम्ही काही कोणावर अत्याचार किंवा शस्त्र हाती घेऊ नका. म्हणजे दोन टोकाच्या भूमिका बाबासाहेबांनी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. ते बघूया आपण काय होतं अहिंसेचं. जे लोक बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ असे कर्तव्य मानणे कठीण जाते. जे म्हणतात की सर्व काळ अहिंसेने वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर तुम्ही नेहमी करताच अहिंसेच्या बाजूने राहिला तर मग कधी कधी सत्यही तुम्हाला मारावं लागेल, कधी कधी दुर्गुणाचाही विजय होईल. म्हणून तुम्हाला काल परत आहे. कधी कधी उदाहरण देतात लोक की बाबा आमच्या घरामध्ये एखादा माणूस येऊन लपला आणि पाठीमागं पोलीस बंदूक घेऊन हातात आहे, मग आमचं कर्तव्य काय? आम्ही सांगावं की नाही? जर सांगितलं तर त्याला गोळी मारतील, नाही सांगावं तर मग आता हा चोर आहे का डाकू आहे आम्हाला माहिती नाही. अशा वेळेस काय करावं? बुद्धाचं शिकवण त्यावेळेस अशी आहे की बाबासाहेब सांगतात की बुद्धाने तुम्हाला 3 शील याच्याच करता दिले. तिनाची हे केलेले की प्रज्ञाशील करुणा. कारण प्रज्ञेने तुम्हाला ओळखता लागतं. कारण बाबासाहेब म्हणतात की माणसावरच का सोपवलं गेलं पाहिजे की माणूस त्यावेळेस प्रज्ञेने वागला पाहिजे, त्याला ते प्रज्ञेने कळलं पाहिजे की ह्या वेळेला मला ती हिंसा करणं जरुरी आहे की जरुरी नाही. कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ना. कारण माणसाच्या प्रज्ञेला जोपर्यंत तुम्ही चालना देणार नाही तोपर्यंत ह्या अहिंसेचा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की बुद्धाने अहिंसा ही प्रिन्सिपल केलेली आहे, तत्व केलेलं आहे, याचा नियम केलेला नाही. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्थ आहे. शिलोन मधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही, लोकांनाही शस्त्रांना धरण्याचे उद्देश केला. ब्राह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने 2 भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केले असते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहे. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा अहिंसेचा सिद्धांत जगामध्ये आज काय म्हणतो की बुद्धानेच तुम्हाला दिलेल्या परमिशन नुसार की जर्मनीमध्ये की त्यांनी अहिंसा सोडून, कारण युरोप आणि कारण तिकडच्या स्थळ काल परत असं आहे की त्यांचं भोजन आणि त्यांचं राहणीमान याला ते सूट होत नाही. म्हणून त्यांनी तिथं नियम केला की आम्ही 4च शिलं पाळू, हा अहिंसेचं काही पाळणार नाही, कारण आम्हाला कोंबडी बिंबडी खाल्ल्याशिवाय काही जमणार नाही. म्हणून त्या जर्मनीमध्ये बाबासाहेब ते उदाहरणं देतात की देशादेशाने, आणि म्हणून आणि बौद्ध राष्ट्र आहेत काही काही, जपानमध्येही बौद्ध राष्ट्र आहेत. आता काही काही देशांनी अंडी खायला परमिशन दिली पण मटण आणि मच्छी मासे नाही खायचे. मग बाबासाहेब इथं उत्तर देतात की बुद्धाच्या अहिंसेचा एकदम टोकाचा कुठलाही निर्देश नाही. कारण बुद्धाने मटणाविषयी मी मागं सांगितलं होता, पुढे येईलच ते की त्यांनी काय सांगितलेलं भिक्षूला. कारण बुद्धाची सगळी प्रवचन ही जवळजवळ 60% हे भिक्षूला असायची आणि भिक्षू ती कंठस्थ करून मग दुनियामध्ये सांगायचे. अहिंसेचा खरा अर्थ काय? बुद्धाने अहिंसेची व्याख्या कुठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचित उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. त्याच्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही, या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदेवताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. आणि मग बुद्धाला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले होते, विशेषतः जे देवदत्त बुद्धाच्या विरोधातच उभे राहत होते, त्यांच्या अध्याभोवत असताना बुद्धाने 4 कारणं सांगितली होती की हे करू नये.
आणि ते आपण जर ऐकले तर आपल्याला वाटेल की देवदत्ताचं म्हणणं. त्यांचं पहिलं म्हणणं होतं की भिक्षुनी गावात राहू नये, म्हणजे गावात येऊन राहू नये, जंगलात राहू. आता आपण जर आपल्या डोक्याने विचार केला तर आपल्याला वाटेल ठीक आहे ना, भिक्षुनी तेवढ्या चारिकेपुरतं गावात यावं आणि नंतर जावं. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की भिक्षुनी मटण खाऊ नये. आता आपल्याला काय वाटेल, चांगली गोष्ट आहे ना, मटण खाऊच नाही भिक्षुनी. तिसरी गोष्ट सांगितली होती त्याने की भिक्षुनी कुठलंही दान स्वीकारू नये. आणि अशा 4 गोष्टी त्यांनी संघाच्या पुढे ठेवला आणि भगवान बुद्धाने त्या चारीच्या चारी नाकारल्या. नाकारल्या म्हणजे काय सांगितलं त्यांनी देवदत्ताला सांगितलं, देवदत्त तू कशाला आग्रह करतो, आपण कुठल्याही गोष्टीचं कोणाचं स्वातंत्र्य हिरवून घ्यायचं नाही. जर कोणाला जंगलात राहायचं असेल त्याने जंगलात राहावं, आपण त्याला फोर्स करणार नाही. मग आजही आपले काही काही भिक्षू, तुम्हाला नाव सांगेल की आपले ज्ञानज्योती भिक्षू आहेत, ते अभयारण्यातच राहतात, ते झाडाखाली, आजूबाजूला वाघ असतात, सिंह असतात, ते जंगलातच राहतात. कधीतरी त्यांना कुठलं तरी कार्यक्रमाचं निमंत्रण असेल तर येतात. म्हणून बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की आग्रह कशाला पाहिजे, की नाही सगळ्यांनी जंगलातच राहावं. जंगलातच राहावं तर मग धम्म कोण सांगेल. आणि म्हणून बुद्धांनी देवदत्ताला सांगितलं की आपण कोणावरही जबरदस्ती नाही केली. त्यांनी सांगितलं मटण खायचं, तर बुद्ध म्हणतात ते लोकांवरती सोडा ना. आपण भिक्षूला पानाती पाता वेर म्हणे, हिंसा करू नये हे तर चिल दिलंय, पण त्यांच्या जर भिक्षा पात्रामध्ये लोक टाकत असतील तर त्याला आपण का अडवावं. भिक्षा पात्रामध्ये किंवा कोणाचं निमंत्रण दिलंय म्हणून मी त्याच्यावरती भगवान बुद्धाचं एक प्रवचनच आहे, त्याला आमगंध म्हटलं भंतेजीने. आणि मग जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की भिक्षुनी तरी कसं ओळखायचं किंवा एखाद्याला निमंत्रण दिलं, तर भगवान बुद्ध सांगतात की ते 3 गोष्टी त्यांनी जाणाव्या. की पहिली गोष्ट की निमंत्रण देतानाच जर ते एखादा, समजा मला तुम्ही निमंत्रण द्यायला आले म्हटले भंतेजी आज तुम्ही आमच्याकडे जेवायला, तुम्हाला कोंबडं कापतो, असं म्हटल्यावर ते स्वीकारावं का ना. कारण मला माहिती आहे की माझ्याकरता ती हत्या होणार आहे, मग ते स्वीकारू नये. दुसरी गोष्ट काय की मला त्याची जर शंका आली की हे माझ्याच करता कापलंय, तर मग मात्र ते स्वीकारू नये. आणि तिसरी गोष्ट मी स्वतः करू नये कुठल्याही प्राण्याची. आणि मग याच्या उपर जर कोणी मला देत असेल तर मग मात्र मला ते स्वीकारायला काही हरकत नाही, कारण मी त्याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व नाही. कारण त्या सूत्रामध्ये त्याने असं सांगितलंय, कारण कुठल्याही कोंबड्याला किंवा बकऱ्याला गळ्याला दोरी बांधून जेव्हा तुम्ही ओढत नेता तेव्हा तो ओरडत असतो, आणि मग मात्र ते तुमच्यावर अकुशल कर्म आहे किंवा पाप म्हणता येईल त्याला. म्हणून अशी कृती तुम्हाला करता येणार नाही, म्हणून त्याला आमगंध म्हटलं. आणि मग त्याच्या उपर भगवंताने सांगितलं की मेलेलं खायला काही हरकत नाही. याच्यावरती ते आचार्य रजनीश सांगायचे की आत्ताचे जे खरे अस्पृश्य आहेत ते खरे बौद्ध आहेत म्हणायचे, कारण भगवान बुद्धाचं ते तत्व त्यांनी तंतोतंत पाळलं होतं. पण बाबासाहेबांनी आपल्याला ते मेलेलं खायला मना केली होती. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बुद्धाने का केलं असेल तसं, कारण त्यावेळेसचे असणारे धर्म, एका बाजूला एक टोक असं होतं की त्यांच्या यज्ञामध्ये गायी, म्हशी, डुकरं, ससे, कोले काय असेल ते कापल्या जायचे, म्हणजे निर्गुण हत्या होत होती. एक टोक असं होतं. तर दुसऱ्या टोकाला जैन होते, ते सांगायचे की काहीच साधी चिरटही तुमच्या श्वासावाटा आत नाही गेलं पाहिजे. म्हणजे एक अहिंसा त्यांनी एवढ्या लेवलला नेऊन ठेवली होती की तिची खालच्या लेवलने एक हिंसा एवढ्या वरती नेऊन ठेवली होती. आणि म्हणून तिथे बुद्धाला विचारलेल्या प्रश्नाने बुद्धाने सांगितले होतं की खालचं नाही वरचं नाही, मेलेलं असेल तर खायला काही हरकत नाही, किंवा तुम्हाला त्या 3 गोष्टी सोडून जर कोणी निमंत्रण देत असेल तर ते खायला. आणि म्हणून बुद्धाने 2 भोजनाला सगळ्यात चांगली भोजनं म्हटली. एक पहिलं सुजाताचं आणि दुसरं चुंदाच्या घरचं, ज्याने त्यांना महानिर्वाण झालं. त्याच्यात सुकर मार्दन म्हणजे डुकराचं मटण होतं असं म्हणतात की ते खाऊन त्यांना महापरिनिर्वाण आलं. आणि म्हणून बुद्धाने अहिंसेचे वेगवेगळे अर्थ सांगितलेत की अहिंसा ठराविक काळानंतर तिचा काळ आणि परत्वे किंवा तुमचं काळ, वेळ आणि स्थळ याला बघून ती अहिंसा तुम्हाला हे केलेली आहे. अहिंसा परमधर्म हा अत्यांतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे, आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो सर्वावर प्रेम करा, म्हणजेच तुम्हाला कोणाची हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे
हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध अहिंसेची व्याख्या कशी करतात, तर ते प्राणी मात्रावर प्रेम करायला. म्हणजे जर तुम्ही प्रज्ञेने प्राणी मात्रावर प्रेम केलं तर तुम्ही हिंसा करणारच नाही. जो बुद्ध प्राणी मात्रावर ही प्रेम करायला सांगतो तो तर माणसावर अति सांगेल. म्हणून कुठलीही हिंसा ही तुम्ही विनाकारण करता कामा नये. आणि म्हणून बुद्धाने इथे सकारात्मक व्याख्या केलेली. बुद्ध काय म्हणतात की सर्वांवरती प्रेम करा, सर्वांवरती तुम्ही आपुलकीने वागा, सर्वांच्या कुठल्याही. मग तिथे तर बुद्धाने 3 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नुसती हिंसा तुम्ही प्रत्यक्ष करायला सांगितली का, नाही, काया वाचा मनाने सांगितले की तुम्ही एवढं प्रेम करा की तुमच्या काया वाचा मनाने त्याची हिंसा होता कामा नये. म्हणजे तुमच्या मनात जरी तुम्ही एखाद्या वेळी, आपण मनात कधी कधी म्हणतो मोठा असला की मारतात येत नाही, कधी मरण म्हणजेच काय बघू आपण, एक प्रकारची ती हिंसाच आहे की नाही. मनातल्या मनात जरी केली तरी मनाने केलेली ती एक प्रकारची हिंसा आहे. म्हणून भगवान बुद्ध सकारात्मकतेने घेतात की कोणाची काया वाचा आणि मनाने हिंसा होता कामा नये. पण प्रत्यक्षतः भगवान बुद्ध काळ आणि स्थळ ह्यानुसार तुम्हाला प्रिन्सिपल आणि रूल ह्या गोष्टी बदलायला सांगतात. म्हणून एका देशामध्ये भिक्षू हातात शस्त्र घेऊन लढला त्याच्याकरता त्या रूल होता. तिथे युरोपमध्ये जर एखादा माणूस बियर आणि विस्की पित असेल तर त्याच्याकरता ते प्रिन्सिपल आहे. तो रूल आहे का त्याच्याकरता, प्रिन्सिपल आहे. तेवढ्या याच्यातही एखादा नसेल पेत ना, प्रिन्सिपल म्हणून मानत असेल एखादा की नाही प्यायचं मला, पण तेवढ्या थंडीत पेत असेल. काही काही मिलिटरीमन मला माहिती आहे नाही दारू पित, पण बरेचसे मिलिटरीमन पितात कारण त्यांना ते आवश्यक आहे. म्हणून तुमच्यामधलं प्रिन्सिपल आणि रूल याच्यामधला फरक तुम्हाला काळ आणि वेळ आणि स्थळ ह्यानुसार बदली करताना. म्हणून बुद्धाची हिंसा ही टोकाची नाही, तिचा मध्यम मार्ग आहे. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीव हत्येची इच्छा व जीव हत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करत असे हे स्पष्ट होते. म्हणजे जीव हत्येची इच्छा आणि जीव हत्येची आवश्यकता कारण याची 2 उदाहरणं देता येतील ना. की आता समजा त्या दिवशीच एक जण होता, त्याने विचार तिथंच बसलेले होते, त्यांनी म्हटलं ना की जर आपण नाहीच खाल्लं तर लोक खाटीक कापन का, प्रश्न येतोच ना. ते म्हटलं नाहीच, आपण सगळ्यांनी मिळून नाही खाल्लं. म्हटलं ज्याला खायचं तर स्वतः कापून खाईल ना, खाणाऱ्यांना का सोडू, पण ज्याला खायचं त्याचं स्वतः कापून खाईल. आणि मग एखाद्याने समजा त्याने नाहीच कापलं तर म्हटलं त्यालाही उत्तर तेच आहे. आपण नाही खाल्लं तर तो कापणारा म्हणेन मी माझं कापतो मी माझं खातो, तुम्ही नका खाऊ. आणि ज्याने जर त्याने नाहीच कापलं तर त्याचंही उत्तर तेच आहे की ज्याला खायचं ते कापून खाईल. आणि मग याला उत्तर काय येतं की हिंसा आणि अहिंसा याला कुठेही धरबंद राहत नाही. म्हणून ह्या हिंसेची व्याख्या करताना तुम्हाला त्या मध्यम मार्गावरती जावं लागेल. आणि अशा ठिकाणी की जिथे तुम्हाला करणं जरुरी आहे. म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की डोक्यात वा झाल्या मारणं जरुरी आहे. कारण त्या तशाच वाढू द्यायला तुम्हाला पागल करतील ना त्या, कारण त्या काही जगू देणार नाही. 2 गोष्टी काय की त्या नाही होऊ देणं हा एक त्याच्यावरचा पर्याय, पण झाल्या तर मारणं जरुरी आहे. परंतु की एखाद्या देवाला नवस करायचा, आपल्याला माहिती आहे की याच्यापासून काहीही साध्य होत नाही, आणि तरी त्या बकऱ्याचा किंवा कोंबड्याचा बळी द्यायचा ते मात्र बरोबर नाही. कारण ती इच्छा झाली. आवश्यकता आहे का ती, काही आवश्यकता नाही. किंवा हाताने कापून खाणं ही काही आवश्यकता आहे का, काही आवश्यकता नाही. आणि म्हणून जिथे आवश्यकता असेल तिथली हिंसा बुद्धाने तीही प्रज्ञेने, आवश्यकता आहे म्हणजे असं नाही की डोक्यात वा सोडायच्या आणि परत मारत बसायचं असं आहे का, नाही. झाल्या सगळे पर्याय करून, किंवा घरात मच्छर आहेत म्हणून ते गुड नाईट लावायचं, पण घरात मच्छर नाही होईल त्याची काळजी घ्यायची. अगोदर घर स्वच्छ ठेवायचं, अंगण स्वच्छ ठेवायचं, दारात पाणी नाही साठू द्यायचं, म्हणजे मच्छर होणार नाही. पण याच्या उपरही झालं तर मग म्युन्सिपाल्टीवाल्याला धुवा मारायलाही परमिशन द्यायची ना, किंवा आपल्या घरातही गुड नाईट लावायचं. म्हणून की बाबासाहेब इथे सांगतात की तुम्हाला हिंसा ही तुमची इच्छा आहे की आवश्यकता आहे, ह्यानुसार ती ठरवता आली पाहिजे. आणि बुद्धाने ती
परमिशन दिलेली आहे. कारण याचं उदाहरणच सांगायचं झालं तर त्यावेळेसच्या एका भिक्खुनीवरती बलात्कार झाला होता. आणि मग भगवान, आता तुम्ही जर जुडो कराटे आणि हे शिक्षण असेल, हे कोणाचं आहे? बुद्धाचं आहे. कारण त्यावेळेस भिक्षूला लुटायचे, पण भिक्षूमध्ये ताकद असायची, पण बुद्धाचं तत्वज्ञान मग मारायचं नाही. आणि मग बुद्ध म्हटले असं थोडी मी सांगितलं. आणि मग बुद्धाने ते शिक्षण दिलं, भिक्षुनीलाही दिलं, की तुम्हाला तुमचा प्रतिकार करता आला पाहिजे. मग नुसताच प्रतिकार करायची परमिशन होती का ती? एखादा माणूस येतो भिक्खुनीला छेडतो, मग ती काय करायला? ती हात असे करून बसेल का? नाही, तिच्या हातून मेला तर मेला, मग काय करायचं त्याला? म्हणून बुद्धाची हिंसा ही त्या लेवलला आपल्याला बघितली पाहिजे, कारण बुद्धाने त्यावेळेस ते परमिशन दिलेलं आहे. आणि म्हणून जातक कथेमध्ये एका वाघाची दीक्षा सांगितलेली आहे, की वाघाला दीक्षा दिली. आणि वाघाला दीक्षा दिली, मग वाघाला वाटलं की आता आपल्याला हत्या करायला आणि याला परमिशनच नाही, म्हणून ते आपलं काहीतरी गवत बिवत खाय, हे खाय ते खाय, ते झालं लुकडं. असं गावाच्या शेजारी आलं, त्याला वाटलं गावातले लोक काहीतरी देतील, बुद्धाची लोक आहेत. गावातली लोक कशी पहिल्यांदा घाबरली, नंतर बघितली तर म्हणे वाघोबा काही करत नाही, तर वाघोबावर बसायला लागली लोक. त्याचा कानवड, कोणी शेपोटवड. मग बुद्ध परत त्या रस्त्याने आले तिकडनं, आणि त्याला बघितलं, अरे म्हणे काय हाल करून घेतले तुझे? मागच्या वेळेस मी तुला दीक्षा देऊन गेलो तेव्हा चांगला खूप गुपित होता, म्हणे तुम्ही सांगितलं शिलाचं पालन करायला. अरे म्हणे भल्या माणसा, मी तुला शिलाचं पालन करायला सांगितलं, पण तुझा जो नैसर्गिक गुण आहे निदान डरकाळीचं फोड. अच्छा, असं आहे का म्हणे? मग जेव्हा गावातली पोरं आली तेव्हा हा करून ओरडं सगळे पळून गेले. म्हणून बुद्धाने तुम्हाला काल परत, ही बौद्ध कथा असली तरी काल परत की तुमच्यातलं तेच तुम्ही हरवू देता कामा नये. तुम्हाला ज्या ज्या उपयोगाला आहे, की तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो चांगला परिचय आहे, तो मात्र तुम्ही सोडता कामा नये. कारण तो जर सोडला तर मग मात्र, म्हणून म्हशी पडली, म्हणून ते मन पडली ना, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, है की नाही? घोड्याने जर ठरवलं की आता घासाची हत्याच नाही करायची, मग घोडं स्वतः मरून जाईल. म्हणून बुद्धाच्या नियमामध्ये की काही गोष्टी अशा आहेत की त्या स्थळ, काळ आणि वेळ ह्यानुसार ठरवल्या जातात, आणि मग कुठे नियमात ठेवायचं आणि कुठलं प्रिन्सिपल मध्ये ठेवायचं ते त्या त्या वेळेला तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. म्हणून युरोपमध्ये दारू पिणारा हा आता तिकडे पितो म्हणून इकडच्याला मनाई करताय नाही, कारण इकडच्याला ते सील पाळा, कारण तुला ती गरज नाहीये. इच्छा आणि गरज, आवश्यकता त्यानुसार तुमचं प्रिन्सिपल आणि रूल म्हणजे सील आणि तत्व हे ठरत असतात. म्हणून हिंसेलाही बुद्धाने त्या प्रकारची मान्यता दिलेली आहे. ज्या ठिकाणी जीव हत्येची इच्छा ह्याशिवाय जीव हत्येला कारण नव्हते, त्या ठिकाणी त्यांनी जीव हत्येला प्रतिबंध केला. बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार, आणि जर आपण त्याचा असा अर्थ लावला तर मग मात्र आपल्या डोक्यात गोंधळ निर्माण होणार नाही, तर मग गोंधळ निर्माण होईल. असंही मारणं, तसंही मारणं. तर इथे स्पष्ट शब्दात सांगितलं की जिथे आवश्यकता आहे तिथे मात्र तुम्हाला बुद्ध हिंसेला परमिशन देतात, पण ती प्रज्ञेने, की तुमच्या प्रज्ञेने कळलं पाहिजे. नाही तर उठला एखादा माणूस आला आणि त्याने साधी चोरी केली म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला जीवच मारणं हा पर्याय आहे का? नाही, ते प्रज्ञेत बसत नाही. आणि चोरी केली तर त्याला जर राजेशाही असेल तर राजाच्या दरबारात हजर करावा, किंवा लोकशाही असेल तर त्याला पोलीस स्टेशन मध्ये हजर करा. हत्या हा त्याच्यातला पर्याय आहे का? नाही, गरज ती नाही. म्हणून जिथे गरज असेल तिथे ते शस्त्र वापरा, पण तुम्हाला जर ती गरज नसेल आणि इच्छा म्हणून तुम्ही हिंसा करत असेल तर ती बुद्धाला मान्य नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांना मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीव हत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवतो, परंतु नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा असणे आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीव हत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओळखता येते एवढा विश्वास त्याला ठेवला पाहिजे. आणि म्हणून की माणसामध्ये नीतिमत्ता बघा, बुद्ध धर्मामध्ये बुद्धाचे एका एका पायरीने त्यांनी माणसाला विकसित केलेलं आहे. बुद्धाने माणसाला एकदमच धम्म सांगितलाय का? नाही. तुम्ही प्रत्येक चॅप्टर जर बघितलं असेल तर एका एका स्टेपने त्यांनी आणलं.
ते म्हणजे प्रज्ञा असेल तर त्याला नीती असेल, नीती असेल तर मैत्रीची जोड असेल, मैत्रीची जोड, म्हणजे ह्याप्रमाणे तो धम्म विकसित करत आला. आणि मग जेव्हा माणूस विकसित होतो, की जेव्हा बुद्धाच्या नियमा, जर बुद्धाचा नियमच पाळायचा नसेल मग मात्र त्याला काही धरबंधच नाही. मग कुणी ते हत्याही करू शकतो आणि प्रत्येक गोष्टी करू शकतो. परंतु इथे बुद्ध सांगतो की तुमच्या प्रज्ञेवरती सोपवलंय त्याने, की कुठे आवश्यकता आहे आणि कुठे इच्छा आहे. जर इच्छा असेल तर मग मात्र तशी हत्या करू नका, पण आवश्यकता असेल पण ती तुमच्या प्रज्ञेवरती सोडली, की माणसाच्या सत्सद विवेक बुद्धी म्हणतात ना, की माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीला ते पटतंय की नाही. कारण बुद्धी, विवेक आणि सत्सद विवेक, कधी कधी काही गोष्टी ह्या आपण काय म्हणतो, की आता एखादा हिंस्र प्राणी, साप तुम्हाला दिसला, लगेच मारला पाहिजे का? नाही. माहिती आहे तो जहरी आहे, तो जर चावला तर माणूस मरतो. पण माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीलाही माहिती आहे की जोपर्यंत आपण त्याला काही इजा करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला चावत नाही. म्हणून त्याला मारणं हे तुमच्या सत्सद विवेक बुद्धीत पडतंय का? म्हणून दिसला म्हणून मारणं ही इच्छा बाळगणं बरोबर आहे का? म्हणून इथे तुमचा इच्छा आणि आवश्यकता याच्यावरती फरक कळला पाहिजे तुम्हाला. बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गात धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही, ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो आणि तुम्ही नियमाला मोडता. आणि म्हणून तत्वात तुम्हाला लवचिकता आहे, तत्वात तुम्हाला फेरफार करता येतो, परंतु नियमात करता येतो का? नाही. तुम्ही एखाद्या माणसाचा खून केला आणि जजला जाऊन सांगितलं की बाबा मला हे माहित नव्हतं, ऐकेल का जज? कारण नियमाला मला माहित नाही हे कारण नसतं. नियमाला दंड असतो, तत्वाला लवचिकता आहे. तुम्ही खोटं बोललो म्हणून तुम्हाला कोणी फाशी दिली का? नाही. कारण तो तत्वात बसणार आहे. हा, त्याची वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सजा मिळते, ती आध्यात्मिक दृष्ट्या तो भाग वेगळा आहे. परंतु भौतिक दृष्ट्या तत्व आणि रूल याच्यामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. आणि म्हणून अहिंसेला भगवान बुद्धांनी मध्यम मार्गाचं स्वरूप दिलेलं आहे. आता दुसरा चॅप्टर आहे आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश होणे. बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश नाही. बुद्धाने दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले, असे त्याच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे का? परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. आता हा चॅप्टर आहे, परत आपण पुनर्जन्माचा मागचाही चॅप्टर आपण बघितला, पण इथं पुनर्जन्माचं काय सांगितलं आणि संसरण. आता आत्मा असला तर त्यांचं एकदम सोपं काम आहे ना, की आत्मा आहे तो बाहेरून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो म्हणजे संसरण होतं. बुद्धाने आत्मा नाकारला, मग पुनर्जन्मात संसरण होईल का? बाकी लोकांचं म्हणणं नाही होणार, पण बुद्ध तर पुनर्जन्म मानतो आणि संसरणाशिवाय मानतो. आणि मग त्याला म्हणून बुद्धाच्या ह्या सिद्धांताला ते कशा प्रकाराने उत्तर, संसरण म्हणजे एका याच्यातून दुसऱ्या ओढ्यात होणे. म्हणजे तुम्ही ग्लासातलं पाणी पातेल्यात टाकलं तर ग्लास रिकामा होतो की नाही? पातेल्यात पडलं पण ग्लास रिकामा झाला. तसंच आहे की एका शरीरात आत्म्याने प्रवेश केला म्हणजे इकडचा आत्मा जो बाहेर होता तो त्यात गेला म्हणजे संसरण झालं. तसं बुद्धाला अभिप्रेत आहे का? नाही, बुद्धाला तसं अभिप्रेत नाही. म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये काय म्हणतात ते आपण बघूया. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्टेरियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होती काय? नागसेनाने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय? नागसेन म्हणाला, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय?
नागसेन अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. नागसेन जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे राजाने विचारले. हो शक्य आहे. कसे शक्य आहे ते उदाहरणाने स्पष्ट करा. राजा समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल का काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद आणि नागसेन यांच्या प्रश्न उत्तरामध्ये ह्या पुनर्जन्माविषयीची प्रश्न आहेत. आणि मग तो राजा विचारतो की जर तुमच्यात असं म्हणणं आहे की संसरणच पुनर्जन्म होतो तर मग कसं आहे ते उदाहरण देऊन सांगतात. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की दोन दिवे आहेत. तर एका दिव्याने दुसरा देवा पेटवला तर ह्या दिव्याचा तो पुनर्जन्म आहे का. पण दुसरा दिवा तर पेटलाय ना, म्हणजे संसरण झालं. एका दिव्यापासून दुसऱ्या दिव्याची उत्पत्ती झाली, हे संसरण झालं. त्याच्यातून कुठला आत्मा त्या आत्म्यात आत्मा गेलाय का नाही. भगवान बुद्ध म्हणतात असंच होतं की जे आपले भौतिक तत्व आहेत ते जे सृष्टीमध्ये विलीन होतात तेच जन्म घेताना पावतात. म्हणून एक मेलन दुसरं झालं असं होत नाही. तर तेच तुमचे महाभूत विशिष्ट पद्धतीने जन्म घेतात म्हणजे संसरण होतं. अशा टाईपचं होतं की जसं दिव्याने दिवा पेटवला. राजा याप्रमाणे संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट करा बरे. बालपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता हे राजा तुला आठवते काय. होय आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन तू तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याप्रमाणे संसरणा विना पुनर्जन्म होतो. वा छान. नागसेन आत्मा अशी काही चीज आहे काय. यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा आत्मा अशी काही चीज नाही. वा छान नागसेन मला. इथे यांनी संसरण म्हणजे एकापासून दुसऱ्याच्यात प्रवेश करणे. आता प्रवेश करताना कुठल्याही गोष्टीला जर आपण प्रवेश केला तर एक गोष्ट लोप पावतो की जसं आहे की एखाद्या खोलीत अंधार आहे आणि जेव्हा लाईटाचा प्रकाश येतो तेव्हा अंधार नष्ट होतो ना. तसंच हे इथे उदाहरण देतात की संसरण असं असतं की समजा एखाद्या गुरुने तुम्हाला कविता शिकवली, मग त्या गुरुने एखादी कविता शिकवली तर त्या गुरुकडची संपते काय. त्याच्याजवळ ती कायम असते ना आणि ते दुसऱ्यालाही शिकवल्या जाते. म्हणून याच्या तोंडातून त्याच्या तोंडात गेले असं होतंय का नाही. कारण संसरणाशिवाय, कारण त्यांच्या संसरणामध्ये असा अर्थ आहे की एक वस्तू दुसऱ्या वस्तूत एकदम विलीन होणे. म्हणून आत्मा हा काय होतो विलीन होतो. त्याच्याशिवाय दुसरा जन्म पुनर्जन्म होऊ शकत नाही. तसं इथे नाही सांगितलं जातं की संसरण होतं परंतु ते विलीन न होताही होतं. आणि म्हणून संसरणाशिवाय जन्म होतो आणि संसरणाने ही जन्म होतो. हे नागसेन भंतेने ह्या उदाहरणाने समजून दिले. आता गैरसमजुतीची कारण काय. बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतू भिक्खूचा असेल. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे हे भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचवले. आणि बाबासाहेब इथे लिहितात की नेमकी गैरसमज का झाली आणि ह्या क्रिया कशा होत गेल्या. कारण त्यावेळेची प्रचलित पद्धत काय होती की भगवान बुद्ध भिक्खूंना प्रवचन द्यायची. मग ती प्रवचन दिली तर भिक्खू जशाला तशी आत्मसात करायची, कारण लिहिण्याची पद्धत नव्हती ना तेव्हा. मग त्यांचं जे सूत्र असेल ते भिक्खू स्वतः पाठ करायचे. वर्षावास संपला किंवा जिथे जिथे असतील तिथून ते शिकल्यानंतर मग ते प्रचाराला बाहेर पडायचे. आणि बाहेर पडल्यानंतर बाबासाहेब लिहितात की बौद्धाचं तत्वज्ञान एवढं आगाध आहे की ते जशाला तसं पाठ करणं अवघड आहे. आता काही काही गोष्टी अशा असतात की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आपल्या बोलीमध्ये कसा फरक होत जातो. जर तुम्ही समजा पुण्यापासून सुरुवात केली, भाषा मराठीच आहे की नाही, पण पुण्यात बोलणारी पुणेरी अलग आहे, वर घाटावर आले की ती अलग आहे, त्याच्यानंतर मराठवाड्यात गेलं की ती अलग आहे, तुम्ही विदर्भात गेले की ती अलग आहे, खानदेशमध्ये गेली की ती अलग आहे. म्हणजे एका शब्दाला पर्यायी शब्द कितीतरी
सापडतील. भाषा मराठीच आहे, बोलणं वेगळं आहे, ट्युनिंग वेगळं आहे, सगळं काही वेगळं आहे. बाबासाहेब तसंच लिहितात की जेव्हा मोठ्या भंतीजीचं प्रवचन छोटे भिक्षू ऐकत असतील, म्हणून इथे जर त्यांनी काही एक गोष्ट सांगितली असेल तर त्यांनी त्यांच्या बोलीभाषेत ती तिथे वेगळी सांगितलेली आहे. आजही प्रकार तोच होतो की आजही समजा मी आज इथे प्रवचन दिलं, बाहेर जाऊन तुम्हाला विचारलं की भंतीजीने काय सांगितलं सांगा बरं, मी तुम्हाला जे 1.5 तासात सांगितलं तुम्ही 3 मिनिटात सांगून मोकळे व्हा. 3 मिनिटात ते विश्लेषण होईल का? बरोबर नाही. काय सांगितलं भंतीजीने? भंतीजीने असं असं सांगितलं की ते असं असतं, ते असं कर्म होतं, तसं कर्म होतं, संपलं. तसंच गोष्ट की एखाद्या पिक्चरची स्टोरी तुम्हाला विचारली तर पिक्चर 3 तासाचा, पण स्टोरी अवघ्या तुम्ही 15 मिनिटात सांगून मोकळे होते. तसंच आहे याच्यामध्ये की जेव्हा ते कंठस्थ होत्या काही गोष्टी, तर त्या काही गोष्टी एक तर त्या लोक तरी पावत असतील किंवा त्याच्यामध्ये फेरबदल तरी होत असते. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी काही लोक पावल्या आणि काही त्याच्यामध्ये चेंजेस झाले. आणि बाबासाहेब तर याच्या पुढे जाऊन म्हणतात की हे चेंजेस पुढे पुढे चालून जेव्हा लिपीची आणि याची सोय झाली, तेव्हा मात्र हे सिद्धांत ब्राह्मणांनीच याच्यामध्ये घुसडले असले पाहिजे किंवा कोणातरी भिक्षूंनी याच्यामध्ये चेंज केले असले पाहिजे. कारण बुद्धाचे सिद्धांत हे खूप तर्कवादी आहे, बुद्धीला पटणारे आहेत आणि ते तर्कावरती आधारलेले आहेत. आणि म्हणून बिना तार्किक तर्क बुद्ध कधीही देत नाहीत. आणि म्हणून बुद्धाने जेव्हा आत्माच नाकारला तेव्हा त्याने पुनर्जन्माच्या व्याख्याही ह्या टाईपने केलेल्या आहेत. आता तर बरेचसे आमच्या त्रिपिटकामध्ये याच्यामध्ये त्याचे अर्थही वेगळे लावून आपण त्याचा खूप विपर्यास करायला लागतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी रंगूनच्या त्याच्यामध्ये, तेव्हा ते बौद्धही नव्हते झाले, तेव्हा त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही बुद्ध धर्माचा प्रचार करताना तुमचा सगळा भर फक्त खाली जयंतीवरती असतो. तर जयंतीवरती भर न देता याच्यामध्ये काय कालबाह्य झालं आणि काय याच्यामध्ये जोडायला पाहिजे हे परत आपण ठरवलं पाहिजे, हे रंगूनच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि मग जागतिक लेवलवर स्वीकारलं तर नाही, म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. आणि मग त्यांना जे जे वाटलं ते ते त्यांनी याच्यात टाकलं की मला वाटतं की ही बुद्धाची वाणी असूच शकत नाही, म्हणून त्यांनी काही गोष्टी नाकारल्या आणि तर्कावरती त्यांनी सांगितलं की बुद्धाची वाणी कुठली असू शकते आणि बुद्धाची वाणी कुठली नसू शकते. आणि म्हणून भगवान बुद्ध इथं राजा मिलिंदाचं आणि नागसेनाचं उदाहरण देतात. त्यांना ते पटतं, म्हणजे दिव्याने दिवा पेटवल्या जाऊ शकतो, इथे आत्म्याची गरज नाही, कारण दुसरी प्रतिकृती निर्माण झाली ना. तसंच आहे माणसाचंही, की माणसाचाही पुनर्जन्म होतो, परंतु जशाला तसा त्याच माणसाचा पुनर्जन्म होत नाही. म्हणून संसरण होतं, परंतु ते संसरण एक लोक पाहून दुसरं होत नाही. म्हणून ते कवितेचे आणि दिव्याची उदाहरणं देतात. आणि या गैरसमजुती कशामुळे झालेल्या आहेत? तर केवळ फक्त खाली त्यावेळेस ते कंठस्थ असल्यामुळे आणि त्याचं लिखाण नसल्यामुळे त्याच्यामध्ये चेंज होत गेले. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थिती सोडून झालेले आहे. कारण त्यावेळेसही भगवान बुद्धाच्या काळामध्येही ते जेव्हा प्रवचन देताना भिक्षूमध्येही वाद व्हायचे आणि मग कधी कधी ते भगवंताकडे जायचे आणि ते प्रसंग विचारायचे की त्याच्यामध्ये नेमकं खरं काय. तर बाबासाहेब तसे 2-4 याची उदाहरणं देतात. मी तुम्हाला मला वाटतं एक उदाहरण दिलं होतं की 2 भिक्षूमध्ये असं ठरलं होतं की स्त्रीला स्पर्शच करायचा नाही. आणि त्याच्यामध्ये ठरलं, ते एका विहारात राहत होते आणि मग जेव्हा ते कुठेतरी चारिकेला असताना त्या नदीला पूर आला होता आणि एक बाई त्या ह्या थडीहून तिला तिकडच्या याच्यावरती जायचं होतं. आणि या दोघांचं ठरलं होतं की स्त्रीला स्पर्श करायचा नाही. पण एका जणाच्या मनात दया आली, त्या बाईला त्यांनी पाठीवर घेतलं आणि पलीकडच्या तीरावरती नेऊन सोडून दिलं, परत आला. हा भंतीजी त्याच्यावर बिघडला आणि आपलं काय ठरलं होतं, तू काय करतो, हे आपल्या नियमात बसतं का? ठरलं होतं ना की स्त्रीला स्पर्शच करायचा नाही. आणि त्यांचं भांडण 2 महिने चालू होतं. आणि मग त्यांच्या त्या भांडणात मग त्याने ठरवलं की चला आपण बुद्धाकडेच जाऊन याचा
निवाडा करू, काय करायचं. आणि मग ते बुद्धाकडे गेले. दोघांची बाजू मांडली. बुद्धाला सांगितलं, जो त्याने सांगितलं म्हणजे आमचं ठरलं होतं की स्त्रीला स्पर्श करायचा नाही, तुम्ही सांगितलं आपल्याला की कामे सुमित्तेच्या आरावे. म्हणजे बुद्धाने सगळं स्पष्टपणाने ऐकून घेतलं. मग काय झालं म्हणजे यांनी ती बाईला पाठीवर घेतलं आणि त्या थडीवर सोडून दिली. किती दिवस झाले म्हणजे 3 महिने. आणि म्हणे भल्या माणसा यांनी फक्त खाली तेवढ्या पुरती इथे पाठीवर टाकली, त्या थडीवर नेऊन सोडून दिली, त्यानं सोडून दिली. अजून 3 महिन्यापासून तू तिला पकडून बसलास म्हणे. सांगण्याचा अर्थ काय असतो की भगवान बुद्धाने त्याही वेळेस त्यांचे अर्थ वेगळे सांगितले की जिथे जिथे असेल त्याला त्यावेळेस ती आवश्यकता वाटली, कारण ती अडचणीत आहे. म्हणून त्याने त्याच्या मनाने त्याला स्पर्श केलाच नाही. अवघड स्थितीमध्ये त्याने उचलली, तिकडे नेऊन सोडली, पण हा मात्र मनात धरून बसला होता. म्हणून भगवान बुद्धाने ज्याने नेऊन सोडली त्याला दोष दिला का नाही. याला सांगितलं की अजून तुझ्या चित्तात तू धरून ठेवलीस. त्या विचाराने तेवढ्या पुरती तिला पाठीवर घेतली, नेऊन सोडली, सोडून दिली त्यांनी. त्याच्या चित्तामध्ये तिचा लवलेशही नाही. असंच आहे की त्यावेळेस बुद्धाकडे लोक जाऊन जात होते. तर बाबासाहेब म्हणतात की त्यावेळेसही बुद्ध वचनाचा विपर्यास झाला असेल, कारण बुद्धाने असं म्हणणं शक्यच नाही. कारण जो बुद्ध आत्मा नाकारतो तिथे जशाला तसा पुनर्जन्म मान्य करेल का? शक्यच नाही. आणि बुद्धाने जिथे जिथे केला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धाची वचनं जर तुम्हाला निवडून घ्यायची असेल तर मग मात्र तिथं तुम्हाला बुद्धाच्या त्या 3 पद्धतीवरती जावं लागतं. त्या 3 पद्धती कोणत्या आहेत की बुद्धाने काही गोष्टी ठाम सांगितलेल्या आहेत की याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. काही गोष्टी बुद्धाने कशा सांगितल्यात की स्थळ, काळ आणि याच्यानुसार त्या बदलत राहतील. मग जसं मी तुम्हाला युरोपचं उदाहरण दिलं, किंवा एखादा सैनिक काश्मीरच्या घाटीमध्ये तो तिथं असं करतो, -5 डिग्री सेल्सिअस आहे, तिथे तुम्ही सुरामेरे म्हणजे लावाल का त्याला? नाही. कारण त्याच्या शरीराला उष्णता याकरता त्याला ते पेय प्यावंच लागेल. पण तोच नाही म्हणजे बुद्धाच्या दुसऱ्या याच्यात काय, स्थळ, काळ आणि वेळ यानुसार. आणि बुद्धाचा तिसरा सिद्धांत काय की ससद वेग बुद्धीला पटून माझं भलं झालं पाहिजे, पण माझं भलं होता होता दुसऱ्याचं अहित होता कामा नये. आणि तर्काच्या आणि अनुमानाच्या कसोटीवर ते जर भरत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि मग बाबासाहेब इथं म्हणतात की ह्या पुनर्जन्म बुद्धाच्या तर्कानुसार काही बसत नाही, कारण संसारण त्याच्यानुसार होतं. आणि बाकी ह्या गोष्टी सिद्धांतात ज्या सांगितल्या जातात, कारण बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेसही बुद्धाच्या त्यावेळेस जेव्हा बुद्धाचं परिनिर्वाण झालं, ती संगीती का भरवण्यात आली? कारण एक भिक्षू एवढा आनंदित झाला की त्याने उड्या मारायला सुरुवात केली. आणि त्या दुसऱ्याने विचारलं काय झालं? बरं झालं म्हणे. नाही तर ते बुद्ध म्हणायचं हे करू नका, ते करू नका, असे वागू नका, तसे वागू नका, असेच खा, तसेच खा. आता मोकळे झालो मी, आता कसे खाऊ आणि कसेही खाऊ. आणि ते महामोगलान भंतेजीने ऐकलं. ते म्हणजे अजून जाऊन 15 दिवस नाही झाले बुद्धाला. आणि जर ही परिस्थिती येत असेल तर मग म्हणजे त्या नियमाचा संग्रह करणं जरुरी आहे. आणि म्हणून ती पहिली संगीती आहे. आणि मग तिथे 500 अनंत भिक्षू बोलावण्यात आले. ते कशाला आले? संगीती म्हणजे काय? संगायन म्हणजे सोबत केलेलं त्यांनी त्या बुद्ध वचनाचं गायन होतं. सगळेजण 499 भिक्षू निवडले. एका भिक्षूची जागा ठेवली होती, कारण का? तोपर्यंत आनंद अरहंत झाले नव्हते. आणि मग अरहंत बुद्धिमान सगळ्यात हुशार होते. त्यांना बुद्धाची सगळी वचनं पाठ होती आणि बुद्धाचं एकही वचन त्यांनी मिस केलं नव्हतं. का? की जेव्हा बुद्धाने त्यांची नियुक्ती केली होती त्यांच्याकरता, तर त्यांनी त्या अटी घातल्या होत्या. 4 अटी होत्या. जर समजा आजही तुमची नियुक्ती केली चांगल्या मोठ्या पदावरती, आपण पहिलं काय ठरवतो? मोठा पगार आणि वरची चिरीमिरी काही भेटते का ते बघू. आनंदाच्या अटी काय होत्या? आनंदाने पहिली आर घातली होती की बुद्ध, जर तुम्हाला बाहेरचं भोजनदानाचं निमंत्रण भेटलं तर ते भोजनदान तुम्ही मला वर्ग करू नका. म्हणजे अर्थ काय होता याचा? चारिका करून जगायची ना त्यावेळेस, कधीतरी निमंत्रण यायचं. मग बुद्धाला निमंत्रण आलं, 2 ठिकाण चालत, मग बुद्ध एक निमंत्रण कोणाला तरी देत होते. पण आनंदाने काय सांगितलं? जर हे तुम्ही मला दिलं तर लोक काय म्हणतील की याच्याच करता आनंद यांचा असिस्टंट झाला, म्हणून तुम्ही ते भोजन मला देता
काम. असं कोणी म्हणेल का? आता एखाद्या साहेबाचा पिऊन बी झाला तर दरवाजात उभा राहून म्हणतो 10 रुपये दे तर साहेबाची भेट घालून दे. दुसरी अट काय घातली होती आनंदाने, की तुम्ही जिथेही जाल, जर मला येणं शक्य नाही झालं तर तुम्ही तिथे काय प्रवचन दिलंय ते मात्र तुम्ही विहारात येऊन मला सांगायचं. म्हणजे ज्ञानाचे किती भुकेले होते ते, की एकही प्रवचन बुद्धाचं मिस झालं नाही पाहिजे. तिसरं त्यांनी काय सांगितलं होतं, की मला जर कोणी निमंत्रण दिलं मात्र ते मी तुम्हाला वर्ग करेन, ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. किती आणि अशा आनंदाला अरंतपद भेटलं नव्हतं. म्हणजे याच्या पाठीमागचा मेसेज काय होता, की बुद्धाने सांगितलं होतं की आयतं कोणालाही भेटणार नाही, त्याच्याकरता कष्ट करावे लागते. आणि भगवंताच्या सेवेमध्ये असल्यामुळं त्यांना अरंत होता आलं नाही. आणि जेव्हा निवड केली, महामोगल्यांनी एक जागा तर खाली ठेवलं होतं. आनंदाला वाटलं मला घेतील ते खूप वाईट शब्दात बोलले त्यांना, ही शूद्राची मिटिंग नाही, अरंताची आहे, तुला कसं काय घेऊ. कशा करता बोलले होते, की हा अरंत झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मात्र 3च दिवसात आनंद अरंत झाले. आणि ती पहिली संगिनी भरली. सांगण्याचा उद्देश काय होता, कशा करता, की बुद्ध गेल्यानंतरच चलबिचल झाली होती भिक्षू संघामध्ये, की ते नियम पाळावेत की नाही पाळावेत. सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबासाहेब म्हणतात की तिथेही तोपर्यंत निश्चित होतं का नाही, कारण ते मुखोद्गत होते ना. आणि म्हणून ती संगिनी भरवण्यात आली. आणि मग त्या संगिनीमध्ये 500 अरंत भिक्षूंनी जवळजवळ सगळा खल करून हे बुद्धाचं वचन आहे का, कारण आनंदाला सगळं. आजही तुम्ही जर वाचलं तर त्या प्रत्येक, कारण 5 निकाय त्याच्या पहिल्या ओळीमध्ये असे येतंग मे सुतंग, म्हणजे असं मी ऐकलंय. आनंद म्हणतात की असं मी बुद्धाच्या तोंडून ऐकलंय. आणि ती वचनं संग्रहित केली, कारण का, की विपर्यास याचा पुढे होऊ नये, की जशाला तसं राहावं. आणि म्हणून प्रत्येक 50 वर्ष 100 वर्ष 200 वर्षांनी त्या संगिनी भरत राहिला. कुठपर्यंत, की जोपर्यंत अशोकाने त्या याचा लिपीचा आणि याचा शोध लागत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा याचा शोध लागला तर मग इथे आता तो खूप मोठा इतिहास आहे, की इंडियामधून तुमचे नालंदा तक्षशिला ह्या युनिव्हर्सिटी जाळण्यात आल्या, तिथले पूर्ण ग्रंथ जळाले. परंतु बाहेरच्या देशातून शिकायला आलेली लोक, कारण हा परत इतिहास कसा आला आपल्याकडे, विपर्यास का नाही झाला त्याचा, कारण चीन थायलंड इथले जे विद्यार्थी आले होते, तुम्ही ऐकलं तर युआन सॉंग झाला, हे झाले प्रवासी होते. आणि त्यांनी इथे ग्रंथ ते घेऊन गेले. आणि त्यांनी तिथे लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून किंवा श्रीलंकेमध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरून तर सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संघमित्रा हे इंडियामधून तिकडे गेले, म्हणून त्यांनी तिकडे जतन केलं. म्हणून बाबासाहेब इथे लिहिताना लिहितात की असा बराचसा विपर्यास त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून ह्या सिद्धांतामध्येही बाहेरला याच्यामध्ये भेसळ झालेली. बाबासाहेबांना भेसळ कधी होऊ शकतात, बाबासाहेब लिहितात की जेव्हा लिहिण्या किंवा वाचण्याचेही प्रकार उदयास आले. आणि मग भेसळ कोण करू शकतो, बाबानच करू शकतो ना, कारण लिहिण्याचं आणि याचं स्वातंत्र्य तेव्हा त्यालाच होतं. कारण तो शिलालेखात भेसळ करू शकला का नाही, कारण तोपर्यंत सम्राट अशोकाने यांचे शिलालेख आजही, कारण कुठलाही वैदिक याच्यातला संस्कृत मधला शिलालेख कधी सापडतात, 8व्या 9व्या 10व्या शतकात. कारण संस्कृत तेव्हा निर्माण झालं. कारण आजही म्हणताना ते काय म्हणतात, की संस्कृत ही सगळ्या भाषेची जननी आहे, पण ते चुकीचं आहे. संस्कृत ह्या शब्दाचाच अर्थ आहे की पाली प्राकृत वरती संस्कार करून निर्माण झालेली भाषा म्हणजे संस्कृत. म्हणून जगामध्ये सगळ्यात जर कुठली लिपी आणि भाषा जुन्या असतील तर पाली प्राकृत भाषा आणि धम्म लिपी. तर त्याचनुसार युरोपामधली हिब्रू ही भाषा जुनी आहे. त्या पद्धतीने की बाबासाहेब इथं म्हणतात की हा सगळा गोंधळ काही गैरसमजुतीमुळे आणि याच्यामध्ये भेसळ केल्यामुळे झाला आहे. बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्ध वचन मानायला प्रत्यावय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपवले जात असले तरी वस्तुतः ते बुद्ध वचन मानता येणार नाही. म्हणून पहिलं काय सांगतात ते काय कसोटी आहे की बुद्ध
की तर्काला सोडून कुठली गोष्ट बोलत नाही. दुसरं काय की बुद्ध माणसाच्या हिताकरता फालतू गोष्टीचे त्यांनी उत्तरही दिले नाही आणि त्या भानगडीतही ते पडले नाही. म्हणून अशा फालतू गोष्टीला बुद्धाने कुठे त्यांना मान्यता दिली नाही, म्हणून ते बुद्धाचं वचन होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर ते निवडायचं असेल तर ह्या 2-3 कसोट्यांनी निवडलं पाहिजे. तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयाची 2 प्रकारात वर्गवारी केली. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजेच बदलू शकतात. ज्या 3 प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहितात की जर बुद्धाचं वचन आपल्याला कोणतं मानायचंय ह्या वरच्या 3 कसोट्या आपण तंतोतंत बुद्धाच्या पाळल्या पाहिजे. आणि म्हणून कुठलंही बुद्धाचं वचन आहे ते आंधळापणाने स्वीकारता कामा नये. आज आपण इथेच थांबू.